शेतकरी मित्रांनो नमस्कार. मी कृषी डॉक्टर सूर्यकांत आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत करतो भारत ॲग्री मराठी यूट्यूब चॅनलमध्ये. जसं की तुम्हाला स्क्रीनवरती दिसत आहे, आजचा व्हिडिओ खास करून हळद पिकासाठी असणार आहे आणि मी तुम्हाला हळद लागवड 2025 चा पार्ट 1 या ठिकाणी समजून सांगणार आहे. बघा, हळद लागवड ते काढणी आपण या संपूर्ण माहितीचे 2 पार्ट बनवणार आहोत. पहिल्या पार्ट मध्ये आपण जमिनीची तयारी, जाती, बेणे निवड, बीज प्रक्रिया, लागवड पद्धत आणि बेसल डोस या गोष्टी पाहणार आहोत आणि पार्ट 2 मध्ये आपण पुढचं खत व्यवस्थापन, पाणी व्यवस्थापन, कीडरोग व्यवस्थापन, आंतर मशागत आणि काढणी व्यवस्थापन हे मुद्दे पाहणार आहोत. त्यामुळे तुम्ही जर यंदा 2025 मध्ये हळद पिकाचं उत्पन्न घेणार असाल तर नक्कीच तुम्हाला हे दोन्ही व्हिडिओ पाहणं गरजेचं आहे. आज आपला पहिला व्हिडिओ आहे, पुढच्या काही दिवसामध्ये लवकरच आपण पार्ट 2 देखील घेऊन येणार आहोत. त्यामुळे व्हिडिओ पूर्ण पहा. व्हिडिओच्या शेवटी जर तुम्हाला माहिती आवडली तर हा व्हिडिओ तुमच्या इतर हळद उत्पादक शेतकऱ्यांबरोबर शेअर नक्की करा. चला तर सुरू करूया. तर मित्रांनो, सुरुवातीला आपण पाहूया की या व्हिडिओमध्ये आपण काय काय पाहणार आहोत. मी ऑलरेडी तुम्हाला सांगितलेलं आहे, तरी पण जमिनीची तयारी, बेड कसे तयार करायचे, त्याच्यामध्ये बेसल डोस कोणता टाकायचा, हळदीच्या कोणत्या जाती मार्केटमध्ये चांगल्या आहेत आणि 2025 मध्ये आपण कोणत्या जातींची निवड करायला हवी, लागवड करताना आपण बेने निवड कशी करावी, बेने प्रक्रिया कशी करावी, लागवडीची योग्य पद्धत कोणती असावी आणि लागवडीनंतर लगेच पुढच्या काही तासाच्या आतमध्ये आपल्याला ओलाव्यामध्ये तणनाशकांचा कोणता वापर करायचा आहे ते देखील आपण या ठिकाणी पाहणार आहोत. ठीक आहे, मग व्हिडिओचा पहिला मुद्दा तो म्हणजे जमिनीची तयारी कशी करायची आहे हळद लागवडीपूर्वी. म्हणजे शेताची तयारी म्हणजे जमीन कशा प्रकारे मशागत करायची आहे, लागवडीसाठी जमीन आपल्याला कशी तयार करायची आहे हे आपण पाहूया. तर जमिनीच्या तयारीमध्ये हळद लागवडीसाठी सर्वप्रथम आपल्याला 1 ते 2 महिन्यापूर्वी जमिनीची खोल नांगरट करून घ्यायचे आहे आणि ते शेत चांगल्या प्रकारे उन्हामध्ये 8 ते 10 दिवस आपल्याला तापवून घ्यायचं आहे. कशासाठी? पाठीमागच्या हंगामामध्ये जे काही आपण शेतामध्ये पीक घेतलं होतं त्याच्यात जे काही वेगवेगळ्या कीड आणि रोगांच्या वेगवेगळ्या अवस्था आपल्या जमिनीमध्ये असतात ते खालच्या थरातून वरच्या थरामध्ये येतात, पक्ष्याद्वारे खाल्ल्या जातात किंवा उन्हाच्या संपर्कात येऊन त्या ठिकाणी नष्ट होतात. म्हणून आपल्याला खोल नांगरट करून जमिनीची उलथापालथ तापवून घ्यायचं आहे. लागवडीच्या 15 दिवस आधी आपल्याला चांगलं कुजलेलं अर्धवट शेणखत जवळपास 8 ते 10 टन म्हणजे प्रति एकरी 2 ट्रॉली आपल्याला घ्यायच्या. त्याच्यामध्ये 5 किलो अधिक मेटॅरायझम आणि सुपरली 5 किलो मिसळायचं आहे, जेणेकरून पुढे जाऊन सुरुवातीच्या अवस्थेमध्ये त्या शेणखतामधून आपल्या शेतामध्ये कोणतेही कीडरोग येणार नाहीत किंवा ट्रायकोडर्मा आणि मेटॅरायझममुळे आपल्या मुख्य पिकावरती देखील त्या ठिकाणी जमिनीमधून उद्भवणाऱ्या कीड आणि रोगांचा प्रॉब्लेम येणार नाही. हे सगळं मिक्स करून घ्यायचं आहे आणि चांगल्या प्रकारे शेतामध्ये एक समान त्या ठिकाणी पसरून घ्यायचं आहे. मग शेणखत आणि जैविक बुरशीनाशक मिसळल्यानंतर रोटावेटरच्या साहाय्याने आपल्याला माती बारीक करून टाकलेलं शेणखत ढेकळं फोडून घ्यायचे आहे आणि टाकलेलं शेणखत मातीमध्ये एकजीव मिक्स करून घ्यायचं आहे. म्हणजे संपूर्ण शेणखत मातीमध्ये मिसळणं गरजेचं आहे, फक्त ते वरच्या थरात असून उपयोग नाही. तर हा झाला भाग जमिनीच्या तयारीचा. त्याच्यानंतर पुढचा पार्ट असतो तो म्हणजे बेड तयारी कशी करायची आहे आणि बेसल डोस कोणता द्यायचा आहे. बघा, लागवडीपूर्वी मित्रांनो आपल्याला बेड मकरच्या मदतीने जवळपास 4.5 फुटी रुंदीची या ठिकाणी बेड पाडून घ्यायचे आहेत आणि त्या बेडवरती मित्रांनो बेसल डोस जर आपण पाहिला तर सिंगल सुपर फॉस्फेट 2 बॅग सिंगल सुपर फॉस्फेट, 10-26-26च्या 2 बॅग, मायक्रोन्यूट्रिएंट दाणेदार मध्ये आपल्याला 10 किलो घ्यायचा आहे आणि फल्टेरा जे की एक दाणेदार कीटकनाशक आहे ते आपल्याला 4 किलो घ्यायचं आहे. हे चांगल्या प्रकारे एकत्र करून त्या ठिकाणी बेडवरती टाकायचं आहे आणि ते बेड जवळपास उंचीला जर पाहिले तर 25 ते 30 सेंटीमीटर असणं गरजेचं आहे आणि त्याचा टॉप जो आहे, माथा जो आहे बेडचा, तो जवळपास 60 ते 70 सेंटीमीटरचा सपाट असणं गरजेचं आहे आणि चांगल्या प्रकारे हा बेसल डोस आपल्या बेडमध्ये आपल्याला मिक्स करून घ्यायचा आहे आणि 4.5 फुटी रुंद, 25 ते 30 सेंटीमीटर उंच आणि माथा म्हणजे टॉप जवळपास 60 ते 70 सेंटीमीटर असलेले बेड आपल्याला त्या ठिकाणी पाडून घ्यायचे आहेत. ठीक आहे, बेडची तयारी झाली, बेसल डोस झाला. आता आपण पाहूया की हळदीच्या कोणत्या व्हरायटी मार्केटमध्ये चांगल्या आहेत किंवा कोणत्या व्हरायटीची आपण लागवड करणं गरजेचं आहे. बघा, सुरुवातीला पहिली व्हरायटी आहे ती म्हणजे सेलम व्हरायटी. सेलम वाणाची पाने हे रुंद हिरवे असतात, खूप चांगल्या प्रकारची व्हरायटी आहे. चांगल्या कसदार पोतांच्या जमिनीमध्ये या जातीच्या झाडाची उंची जवळपास आपल्याला 5 फुटापर्यंत गेलेली दिसून येते आणि प्रत्येक त्या ठिकाणी झाडाला रोपाला आपल्याला 3 ते 4 फूट व्यालेले दिसून येतात. त्यामुळं खूप चांगली व्हरायटी आहे सेलम, तुम्ही त्या ठिकाणी डोळे झाकून लावू शकता. फुले स्वरूपा म्हणून अजून एक वाण आहे. सरळ वाढीची सवय असून पानांचा रंग हिरवा असून क्रियाशील पानाची संख्या जर पाहिली तर या ठिकाणी 6 ते 7 असते. म्हणजे या ठिकाणी 3 ते 4 फुटवे असतात, या ठिकाणी 6 ते 7 पानं आपल्याला दिसून येतात आणि या जातीच्या पक्वतेचा कालावधी हा 8.5 महिन्याचा असून
फुटव्यांची संख्या 2 ते 3 प्रति झाड आपल्याला त्या ठिकाणी झालेली दिसून येते. त्यानंतर दुसरी व्हरायटी आहे ती म्हणजे फुले स्वरूपा. बघा, सरळ वाढीची सवय असून पानाचा रंग हिरवा असून क्रियाशील पानांची संख्या या ठिकाणी 6 ते 7 असते. या जातीच्या पक्वतेचा कालावधी 8.5 महिन्याचा असून फुटवे जर आपल्याला पाहिले तर 2 ते 3 फुटवे प्रति झाड आपल्याला त्या ठिकाणी पाहायला मिळतात. तर हे झाली ह्या वाणाची वैशिष्ट्ये. तर हळदीच्या 2 व्हरायटी मी तुम्हाला सांगितलेल्या आहेत, एक सेलम, एक फुले स्वरूपा. डोळे झाकून निवडा. त्याच्यानंतर कृष्ण आणि राजापुरीचा आपण बघूया. तर या ठिकाणी कृष्ण व्हरायटी बद्दल जर पाहिलं तर या जातीचे हळकुंडे लांब, जाड, प्रमाणबद्ध असतात. हळकुंडाचा गाभा पांढरा पिवळा असतो. 2 पाऱ्यामधील अंतर इतर जातींच्या तुलनेमध्ये जास्त पाहायला मिळतं. पेऱ्यांची संख्या आपल्याला 8 ते 9 या ठिकाणी असून झाडांची पाने रुंद आणि सपाट असतात. तर कृष्ण व्हरायटी देखील खूप चांगली व्हरायटी आहे, ही जी वैशिष्ट्य आपण पाहिलेली आहेत. आता चौथी जर व्हरायटी पाहिली तर ती राजापुरी. बरेच शेतकरी देखील राजापुरी देखील लावतात. या जातीची पाने रुंद, फिकट हिरवी आणि सपाट आपल्याला पाहायला मिळतात. पिकाच्या वाढीच्या एकूण कालावधीमध्ये जवळपास 10 ते 18 पाने या ठिकाणी आपल्याला आलेली दिसून येतात. झाडास फुले क्वचितच येतात आणि हळकुंडे व उपहळकुंडे आखूड व जाड ठसठशीत या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात. तर ही छोटीशी वैशिष्ट्य आहेत. तर व्हरायटीमध्ये जर आपण पाहिलं तर सेलम आहे, फुले स्वरूपा आहे, त्याच्यानंतर कृष्ण आहे, राजापूर आहे. या व्हरायटीची तुम्ही या 4च व्हरायटी दिलेल्या आहेत. भरपूर मार्केटमध्ये व्हरायटी आहेत, परंतु 4 व्हरायटीपैकी कोणतीही निवडली तरी तुम्हाला महाराष्ट्रामध्ये त्या ठिकाणी खूप चांगलं उत्पादन मिळतं. ठीक आहे, पुढे जाऊया. पुढचा मुद्दा आहे लागवड करताना 4 महत्वाच्या गोष्टी. म्हणजे पहिलं गोष्टी म्हणजे बेण्याची निवड. हळदीमध्ये असेल, अद्रकीमध्ये असेल, बेणे निवड करणं खूप गरजेचं आहे मित्रांनो. चांगल्या निरोगी, रसरशीत, जाडी चांगली असलेलं, चांगले कोंबार आलेलं बियाणं आपल्याला लागवडीसाठी निवडणं गरजेचं आहे. अशा प्रकारचं बेणं तुम्हाला लागवडीसाठी निवडायचं आहे. बेणं अंगठाच्या आकाराचं असावं, जुनं, डोळं फुटलेलं आणि निदान 40 ते 50 ग्रॅम वजनाचं बेणं असावं. कुजलेलं, किडलेलं, सडलेलं सगळं बेणं आपल्याला त्या ठिकाणी बाहेर काढून द्यायचं आहे. त्याची आपल्याला लागवड करायची नाही. त्यानंतर बेणे प्रक्रिया खूप महत्वाची गोष्ट आहे की ती जरी निरोगी बेणे घेतलं तरी 100% बेणे प्रक्रिया न चुकता करा. पुढे जाऊन कंदसड असेल, कंदमाशी असेल, पुढे जाऊन करपा असेल, उगवण क्षमता कमी होणे असेल, ह्या गोष्टी तुम्हाला त्या ठिकाणी येणार नाही. त्यामुळे बेणे प्रक्रिया नक्की करा. बेणे प्रक्रिया करताना साप आपल्याला 3 ग्राम घ्यायचा आहे. हमला 550 2 मिली घ्यायचा आहे. प्रति लिटर पाण्यात प्रमाणे एक द्रावण तयार करून आपण निवडलेले बेणं जवळपास 10 ते 15 मिनिटं या ठिकाणी बुडवून सावलीमध्ये वाळवून मग पुनर्लागवडीसाठी आपल्याला वापरायचं आहे. म्हणजे लागवडीसाठी वापरायचं आहे. सॉरी, पुनर्लागवड नाही, लागवडीसाठी वापरायचं आहे. बुरशीनाशकाची, कीटकनाशकाची प्रक्रिया डोळे झाकून 100% करा. बरेच शेतकरी करत नाहीत, फक्त ऐकतात. प्रक्रिया करा. तुम्हाला पुढे जाऊन जो करपाचा प्रॉब्लेम येतो तो तुम्हाला अजिबात येणार नाही, किंवा सुरुवातीच्या अवस्थेमध्ये वाढ तुम्हाला चांगली झालेली दिसून येईल, जर्मिनेशन चांगलं झालेलं दिसून येईल आणि निरोगी आणि रसरशीत कोंब तुम्हाला आलेले दिसून येतील. त्यामुळे बेणे प्रक्रिया नक्की करा. त्यानंतर पुढचा भाग असतो तो म्हणजे लागवड पद्धतीचा. बघा, 2 पद्धती आहेत लागवडीच्या. ट्रॅक्टर चलित देखील पद्धत आहे, पारंपरिक पद्धतीने हाताने देखील तुम्ही लागवड करू शकता. शक्यतो बेडवर लागवड करायची आहे. 2 ओळीमधील अंतर 1 फूट ठेवायचं आहे. मध्ये लॅटरल टाकायचं आहे. इकडं लॅटरलच्या इकडं अर्धा फूट आणि लॅटरलच्या इकडं अर्धा फूट आपल्याला अशा प्रकारे लागवड करून घ्यायची आहे. ड्रिप पासून गड्ड्याचं सांगितल्याप्रमाणे अर्धा फूट अंतर ठेवायचं आहे आणि 2 गड्ड्यातील अंतर आपल्याला 1 फूट ठेवायचं आहे. म्हणजे हे अंतर जे आहे ते 1 फूट ठेवायचं आहे आपल्याला. आणि इकडं अर्धा फूट, इकडं अर्धा फूट, म्हणजे 2 ओळीतलं अंतर आपलं 1 फूट येणार आहे. आणि आडवी किंवा उभी कंदाची आपल्याला त्या ठिकाणी लागवड करून घ्यायची आहे. ठीक आहे, पुढचा मुद्दा तो म्हणजे तणनाशक फवारणीचा. बघा, हळद उगवण्यासाठी तुम्हाला तर माहित आहे जवळपास 15 ते 20 दिवस लागतात. त्यामुळं 15 ते 16व्या दिवशी आपल्याला काय करायचं आहे, ग्लायफोसेट 48% घटक असलेलं राऊंडअप जे तणनाशक आहे ते 100 मिली अधिक गोल 10 मिली 15 लिटर पाण्यामध्ये मिसळून आपल्याला संपूर्ण क्षेत्रावरती फवारणी करून घ्यायची आहे. हे 15 लिटर पाण्याचं प्रमाण आहे. जेवढं तुम्हाला पाणी लागतं तेवढं पाणी करा आणि त्याची फवारणी करा. खूप चांगले तुम्हाला रिझल्ट त्या ठिकाणी येणार आहेत. ठीक आहे, तर धावपळीमध्ये मित्रांनो, घाईघाईमध्ये मी सर्व मुद्दे कव्हर केलेले आहेत. जास्त घाई झाली असेल तर माफ करा, परंतु आपण जवळपास सगळे मुद्दे या ठिकाणी तपासून पाहिलेले आहेत. हळद लागवडीमध्ये तुमच्याकडे याच्या व्यतिरिक्त आणखीन कोणते प्रश्न असतील तर कमेंट्स बॉक्समध्ये विचारा. तुमच्या प्रत्येक प्रश्नाला आपण उत्तर देण्याचा प्रयत्न करूया. आणि जास्तीत जास्त या व्हिडिओला लाईक्स कमेंट करा, जेणेकरून आपण पार्ट 2 हळद लागवडीचा पार्ट 2 लवकरात लवकर घेऊन येऊ. भेटू एका नवीन व्हिडिओमध्ये. तुर्तास धन्यवाद.